ई सोबती ॲप यूज करण्यासाठी सर्वात पहिले आपण प्ले स्टोअर ओपन करू. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपण इथे सर्च करून घेऊया ई सोबती. ESOBATI ई सोबती सर्च केल्यानंतर इथं दुसऱ्याच नंबरला आपल्याला ते ॲप बघायला मिळणार ई सोबती. याच्यात आपण क्लिक करून इथं इन्स्टॉल करून घेऊया. इथं इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन करून घेऊया. ओपन झाल्यावर जर तुम्ही नवीन युजर असाल तर खाली रजिस्टर दिलेला आहे, तिथून तुम्ही रजिस्टर करू शकता. जर तुम्ही जुने असाल तर तुमचा एक मोबाईल नंबर आणि तुम्ही जो तुमचा पिन जनरेट केला असेल तो इथं टाकून तुम्ही लॉग इन होऊ शकता. आता आपण रजिस्टरवर क्लिक करू आणि इथं आपली पूर्ण डिटेल्स भरून घेऊया. जसं आपलं पहिले स्टार्टिंगला आपलं नाव टाकून घ्यायचं आहे जे आहे ते. त्यानंतर इथं मोबाईल नंबर, खाली आपला जो ईमेल असेल तो, इथं आपला ॲड्रेस जो करंट ॲड्रेस आहे तो, आणि इथं आपले सिटी जिथं आपण राहतो, आणि खाली आपला एक पिन जनरेट करून घ्यायचा आहे. पिन जनरेट झाल्यानंतर इथं आपला ज्या मोबाईल नंबरने आपण लॉग इन केला आहे तो नंबर टाकून इथं लॉग इन करून घ्यायचा आहे. आणि इथं आपला एक पिन टाकून जो आपण तिथं जनरेट केला आहे तो पिन टाकून इथं लॉग इन करून घ्यायचा आहे. लॉग इन केल्यानंतर सर्वात पहिले आपल्याला इथे विचारलं जाणार की आपल्याला कोणत्या सिटीमध्ये सर्व्हिस पाहिजे. जिथं आपल्याला सर्व्हिस पाहिजे इथून आपण ते सिलेक्ट करूया. सध्या हे जे ॲप्लिकेशन आहे ते 4 सिटीमध्ये सर्व्हिस प्रोव्हाइड करत आहे, जसं पुणे, अकोला, नागपूर आणि मुंबई. तर आपण इथं जिथं राहतो आपण तिथं ते सिटी सिलेक्ट करून घेऊया. जसं मी आता अकोला सिलेक्ट करतो आहे. अकोला सिलेक्ट केल्यानंतर सिटी सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर असा ॲपचा इंटरफेस येणार. हा ॲपचा आतील इंटरफेस आहे. यामध्ये आपल्याला सर्वात पहिले हॉस्पिटल क्लिनिक बघायला मिळणार. याच्या अंदर आपण हॉस्पिटल सर्च करू शकतो. दुसरा मेडिकल स्टोअर, जिथं आपल्याला मेडिकल स्टोअरची डिटेल्स मिळणार. नंतर ॲम्ब्युलन्स, जर आपण एमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स सर्च करतो तर याच्यात आपल्याला ॲम्ब्युलन्स मिळणार. आणि खाली जॉब, हॉस्पिटल रिलेटेड जिथं जिथं जॉब अवेलेबल आहे ते ह्या जॉब्समध्ये आपल्याला बघायला मिळणार. इथं सर्वात पहिले आपण वरती येऊया. इथं आपली सिटी सिलेक्ट आहे का चेक करून घ्यायची. एक बार नसेल तर इथून सिटी एक बार चेक करून घ्यायची. इथं आपण सिटीवर क्लिक केलं इथं सिटी येणार. इथून पुन्हा एक बार सिटी सिलेक्ट करून घ्यायची आणि हॉस्पिटल आणि क्लिनिकवर क्लिक करायचं. इथं सी ऑलवर. त्यानंतर आपल्यासमोर इथं हॉस्पिटलची एक लिस्ट ओपन होणार. ज्या लोकेशनवर आपण ॲप ओपन केलं आहे, जसं आपण वरती सिलेक्ट केला अकोला, तर अकोल्यामधले सर्व हॉस्पिटल जे जे आपल्या म्हणजे रजिस्टर आहेत ते आपल्यासमोर सर्व येऊन जाणार. त्यानंतर आपण इथं हॉस्पिटलची डिटेल्स जाणून घेऊ शकतो. जसं आता एक हॉस्पिटल आपण इथं याच्यात ओपन करू. आता हॉस्पिटल ओपन केल्यानंतर याच्यात ज्या ज्या डिटेल्स आहेत, जसं हॉस्पिटलचा टायमिंग इथं आपल्याला बघायला मिळतो. जसं हा सोमवारी कधी उघडतो 11 ते 3, आणि मॉर्निंगची शिफ्ट काय आहे, याची दुपारची शिफ्ट काय आहे. खाली जर आलो आपण तर खाली आपल्याला बघायला मिळते की इथं हॉस्पिटलमध्ये काय काय सुविधा आहेत. इथून आपण हॉस्पिटलच्या सुविधा जाणून घेऊ शकतो. आणि वरती आलं तर आपल्याला इथं नंबर मिळेल डायरेक्ट. जर आपण इथं क्लिक केलं तर इथून डायरेक्ट कॉल पण लागतो. आपण डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये कॉल लागतो. आणि जर आपल्याला ॲड्रेस जर लागत असेल गुगल मॅपवर तर इथून आपण क्लिक करून डायरेक्ट गुगल मॅप ओपन होणार आणि आपल्याला डायरेक्ट त्यांचा ॲड्रेस दिसणार की कोणत्या ॲड्रेसवर आहे हॉस्पिटल नेमकं. आणि जर आपल्याला बुकिंग करायची असेल तर आपण इथून बुकवर जाऊन इथून आपण आपली बुकिंग पण करू शकतो, अपॉइंटमेंट घेऊ शकतो. याच्यातून आपण इथं आपले डिटेल्स भरून घ्यायचे आणि इथं ॲड पेशंट इथं खाली दिलेलं एक सेक्शन आहे इथं जे की होमच्या बाजूनं येते. इथं आपण एक बार पेशंट ॲड करून द्यायचा की ज्या पेशंटसाठी आपण म्हणजे हॉस्पिटल शोधत आहे किंवा काही सर्व्हिस शोधत आहे. इथून एक बार आपण बॅक साईड आलो
की इथं अजून आपल्याला हॉस्पिटलची पूर्ण लिस्ट बघायला मिळते. जसं की आपण असं स्क्रोल करत गेलो खाली आणि खाली जाता जाता आपल्याला इथं सिटी म्हणजे भरपूर सिटीमधले जेवढे हॉस्पिटल आहेत तेवढे पूर्ण बघायला मिळतात. जर आता आपण इथं बघितलं सिटी हॉस्पिटल, ह्या सिटी हॉस्पिटलवर आपण क्लिक केलं तर याच्यात ज्या सर्व्हिसेस अवेलेबल आहेत, जसं आता इथं याच्या प्रत्येक शिफ्ट दिलेल्या आहेत की या 24 तासाच्या शिफ्ट आहेत, 12 ते 12, म्हणजे हे हॉस्पिटल आपल्याला 24 घंटे सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. इथं पण सेमच आहे की इथून डायरेक्ट कॉल लागतो आणि इथं गुगल मॅपवर आपण डायरेक्ट रिडायरेक्ट होतो. आणि इथं जे रेड कलरमध्ये दिलेलं आहे, लाल कलरमध्ये गव्हर्मेंट फॅसिलिटी अवेलेबल, तर इथं या हॉस्पिटलमध्ये गव्हर्मेंट फॅसिलिटी अवेलेबल आहेत. जसं की आता गव्हर्मेंटच्या ज्या ज्या आलेल्या फॅसिलिटीज आहेत त्या आयुष्यमान भारत आणि अशा भरपूर फॅसिलिटीज आहेत गव्हर्मेंटच्या आलेल्या आहेत, त्या आपल्याला या गव्हर्मेंट फॅसिलिटी अवेलेबल असलेल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला त्या फॅसिलिटी मिळतील. आणि आपण खाली अजून स्क्रोल केलं की तर अबाउटमध्ये हॉस्पिटलमध्ये काय काय हे आहेत त्यांच्या सुविधा आहेत. जसं की इथं दिलेलं आहे 2D इको, मेंदुरोग उपचार. इथं जितक्या पण दिलेल्या आहे ह्या फॅसिलिटी या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहे. आणि इथून आपण जर आता बॅक आल्यानंतर आपण इथं सेकंड ऑप्शन बघतो, मेडिकल स्टोअर. मेडिकल स्टोअरमध्ये जर आपण गेलो तर इथून आपल्याला ज्या ज्या म्हणजे ठिकाणी मेडिकल आहे, जसं आपण ज्या एरियात राहतो त्याच्या जवळपासचे मेडिकलचे डिटेल्स मिळणार की ते कोणतं मेडिकल आहे, म्हणजे साधं आहे, केमिस्ट आहे, ड्रगिस्ट आहे की जेनरिक आहे. तिथून आपण त्या मेडिकलचे डिटेल्स काढू शकतो. आणि जर आपल्याजवळ जर डॉक्टरची चिठ्ठी असेल तर आपण आपल्या याचं हे चेक करू शकतो की तिथं अवेलेबल आहे का म्हणून. इथं प्लसच्या आयकॉनवर गेलो, इथून आपला पेशंट आपण ॲड केलेला पेशंट जो आहे तो एक बार सिलेक्ट करून घ्यायचा. जिथं मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यातच की इथं ॲड पेशंटवर जाऊन आपण पेशंट एक बार ॲड केला की इथं जो पेशंट येतो तो पेशंट एक बार सिलेक्ट करायचा. आणि इथं जे डॉक्टरची स्लिप येते, जे डॉक्टर आपल्याला देतात मेडिकल प्रिक्वेशन्स देतात, ते तिथून आपण फाईल सिलेक्ट करायची आणि ते फाईल इथं अपलोड करून द्यायची, इथून सबमिट करून द्यायची. ते मेडिकलवर गेल्यावर मेडिकलवर रिस्पॉन्स करतो की ते त्यांच्याजवळ अवेलेबल आहे की नाही आहे. आता हे पण बॅक येऊ. याच्यानंतर आपल्या एरियानुसार तुम्ही सिलेक्ट करा तुमचा एरिया कोणता आहे, त्यानुसार तुम्हाला तुमच्या एरियाच्या जवळील मेडिकल याच्यात दिसून जाणार. जितके मेडिकल आहेत त्याच्यात भरपूर मेडिकल आहेत. आणि आपण जर तिसरं बघितलं, तिसरं आहे ॲम्ब्युलन्स. जसं आता एमर्जन्सीमध्ये आपल्याला ॲम्ब्युलन्स लागते तर इथून डायरेक्ट कॉलचं ऑप्शन आपल्यासमोर दिलेलं आहे. आणि इथं जे दिलेलं आहे इथून डायरेक्ट आपला ॲम्ब्युलन्सला कॉल लागतो. जशी इथं तुमच्या एरिया वाईज जर समजा तुम्ही ज्या एरियात राहता तर त्या एरियात इथं तुम्ही वरती पिनकोड टाका आणि तो पिनकोड टाकल्यानंतर तुमच्यासमोर ॲम्ब्युलन्स येऊन जाणार. जसं की तुम्ही आता एखादा इथं पिनकोड टाकला, आपण ना एक पिनकोड टाकला आणि ह्या पिनकोडमधील जे आहे श्री गजानन ॲम्ब्युलन्स, तर इथून डायरेक्ट ॲम्ब्युलन्सला कॉल लागतो. इथं आपण सिलेक्ट केलं, जर तर कॉन्टॅक्टवर गेलं तर इथून डायरेक्ट कॉल लागतो. हे पण एक चांगलं फीचर्स आहे ॲपमध्ये. आणि इथं कुठलंही तुम्हाला म्हणजे हे नाही देत, काहीच प्लॅन वगैरे काहीच नाही सध्या. आणि त्यासाठी आपण हे वापरायसाठी ॲप एकदम सोपं आहे. आणि खाली जर आलो आपण चौथ्या नंबरला आपल्याला बघायला मिळणार जॉब्स. जसं जर तुम्ही मेडिकल रिलेटेड जर एखादा जॉब शोधत असाल दवाखान्यात वगैरे, जर तुम्ही नर्स असाल तर तुम्हाला याच्यात तुम्हाला जॉब्स म्हणजे जर कुठं असेल तर ते बघायला मिळतात. आणि जर आपण वरती आलं, वरती एक नोटिफिकेशनचं चिन्ह आहे, इथं बेल दिलेली आहे वरती. ह्या बेलवर जर आपण क्लिक केलं तर इथं आपल्याला जे बी हॉस्पिटल रिलेटेड नवीन काही अपडेट असणार, जसं की कुठं शिबिर असेल किंवा काही त्यांचा हे असेल कॅम्प असेल, तर त्याची पूर्ण डिटेल्स आपल्याला याच्यात येऊन जाते वरती. जसं आता कुठं शिबिर असलं तर इथं याच्यात शिबिर दाखवलेलं आहे. असे जर हॉस्पिटलवाल्यांच्या जर काही न्यू स्कीम्स आल्या तर ते इथं वरून आपल्याला माहीत पडून जातं. आणि त्यानंतर आपल्याला इथं खाली एक इथं होम आहे दिलेलं आणि होमच्या बाजूनं इथं आहे ॲड पेशंट. ह्या ॲड पेशंटवर जर आपण क्लिक केलं तर इथं आपण ॲड पेशंट करू शकतो. जसं इथं एक तुम्ही पहिल्या त्या सिटी सिलेक्ट करू शकता. सिटी सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्ही पेशंटचं नाव टाकायचं, त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा,
खाली ईमेल ऑप्शनमध्ये आहे, नसेल तर नाही टाकायचं. आणि एज कंपल्सरी आहे, एज टाकून द्यायचे. आणि काय प्रॉब्लेम आहे नेमकं, की तो पेशंट कशा रिलेटेड हॉस्पिटल शोधत आहे किंवा त्यांची काय बिमारी आहे, इथं तुम्ही ते थोड्या 2-3 शब्दात टाकू शकता. जसं की ते म्हणजे हॉस्पिटल शोधण्यासाठी अजून थोडं सिम्पल होते. आणि खाली आले तुम्ही तुमचा एक ॲड्रेस टाकून द्यायचा, तो पण ऑप्शनल आहे, पण जर टाकून दिला तर ते पण एक चांगलं म्हणजे तुम्हाला सोपी जाणार. आणि इथं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं, जे जेंडर असणार ते जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर खाली इथं ॲड पेशंट करून घ्यायचं. ॲड पेशंट केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही डायरेक्ट बुकिंग करत असाल तर तुम्ही इथून सिटी सिलेक्ट करून तुम्ही हॉस्पिटल सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्ट तुमचा समजा डॉक्टरची अपॉइंटमेंट बुक करू शकता. जसं इथं बुक करायला आपण खाली, आणि इथं तुमचा जो पेशंट तुम्ही ॲड करला असेल तो पेशंट सिलेक्ट करून घ्यायचा. आणि नंतर तुम्हाला कसं म्हणजे तुम्ही फर्स्ट टाईम चालले की काय, तुम्ही डॉक्टरनं तुम्हाला पुन्हा बोलवलेलं आहे फॉलोअपसाठी, किंवा तुम्ही एमर्जन्सीमध्ये चालले, ते तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं. आणि तुमची जे डेट आहे ते डेट सिलेक्ट करून घ्यायची. आणि तुम्ही कोणत्या स्लॉटमध्ये चालले ते स्लॉट सिलेक्ट करून इथं बुक अपॉइंटमेंट करून टाकायची. जसं आता मी इथं पेशंट ॲड नाही केला त्यामुळे इथं इनव्हॅलिड सिलेक्टेड डेट येत आहे. आणि आता आपण बघूया या ॲपमधलं सर्वात खास फीचर्स. ॲट पेशंटच्या बाजूने इथं खालच्या साईडला OP एन्क्वायरी, ऑपरेशन एन्क्वायरी, इथून आपल्याला ऑपरेशनची सर्व डिटेल्स मिळणार. या ॲपमधलं सर्वात खास फीचर म्हटलं म्हणजे तर ऑपरेशन इन्क्वायरी. यासाठी आपण म्हणजे एक एन्क्वायरी रेज करावी लागते आपल्याला. इथं खालीच्या साईडला आपल्याला प्लसचं एक आयकॉन दिसणार, इथं आपण क्लिक करून घेऊया. नंतर इथं थोडी डिटेल्स आपल्याला म्हणजे फिल करावी लागते. हा एक फॉर्म आहे, हा भरून घ्यावा लागतो. यासाठी सर्वात पहिले आपला इथं पेशंटवरती सिलेक्ट करून घ्यायचा. इथं आपण जो पेशंट ॲड करतो स्टार्टिंगला तो एक बार ॲड करून घेतल्यानंतर इथं एक मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे की ज्यांच्याकडे हे एन्क्वायरी जाणार आहे, ज्यांना एक कॉल येणार आहे ई-सोबतीच्या टीमकडून, आणि ते तुम्हाला पूर्ण डिटेल्स प्रोव्हाइड करतील. यासाठी इथं एक नंबर म्हणजे टाकून द्यायचा आहे. खाली जो रुग्ण आहे रुग्णाची एज टाकून द्यायची आहे, रुग्णाचे वय. खालच्या साईडला इथं एंटर ऑपरेशन डिटेल, म्हणजे इथं ऑपरेशन कशाचं करायचं आहे त्याची डिटेल्स टाकून द्यायची अशी. ज्याचं पण ऑपरेशन करायचं असेल, जो पण समजा जसं जर डोळ्याचं असेल तर डोळ्याचं, जर समजा पायाचं असेल तर हड्ड्याचं वगैरे, तुम्हाला ज्याचं पण ऑपरेशन करायचं असेल तिथं तुम्ही इथं ते टाकू शकता. त्यानंतर इथं खाली आल्यानंतर जो रुग्ण आहे त्याचा तुम्ही जर मेडिकल इन्शुरन्स काढलेला असेल तर तो त्या इन्शुरन्सच्याबद्दल इथे इन्फॉर्मेशन द्या. जसं की त्याच्यानुसार म्हणजे या टीमला हॉस्पिटल शोधण्यात थोडी मदत होते. आणि इथं खाली एक परफेक्ट डेट येते. तर ह्या म्हणजे हे डेट आहे की कधीपर्यंत आपल्याला ऑपरेशन करायचं आहे. इथं खाली कमेंट, म्हणजे जर तुमचा एखादा प्रश्न असेल तर तुम्ही इथं तो प्रश्न विचारू शकता. त्यानंतर आपण इथून सबमिट डिटेल्स करून घेऊया. सबमिट डिटेल्स केल्यानंतर आपल्याला एक ई-सोबती टीमकडून एक कॉल येणार. त्या कॉलमध्ये ते आपल्याला काही विचारतील, आणि ते विचारतील की तुम्ही म्हणजे कुठून आहे, काय आहे नेमकं, तुम्ही भरलेली इन्फॉर्मेशन करेक्ट आहे का. त्यानंतर ते तुम्हाला जो हॉस्पिटल पाहिजे तो हॉस्पिटल शोधण्यास मदत करेल, आणि तुम्हाला जे डिटेल्स पाहिजे ते डिटेल्स तुम्हाला प्रोव्हाइड करेल. याचं इथं खालच्या साईडला चौथं आहे की हिस्ट्रीमध्ये जर आपण आलं तर इथं आपल्या ज्या अपॉइंटमेंट आहेत, ज्या की आता येणाऱ्या अपॉइंटमेंट आपल्याला बघायला मिळतील, आणि जे की आपल्या कंप्लीट झालेल्या असतील ते इथं आपल्याला बघायला मिळतील. त्यानंतर आपण इथं चौथं सेक्शन म्हणजे पाचवं येते प्रोफाईल, जे आपली प्रोफाईल असणार आहे. इथं वरती आपलं नाव येणार आहे, आपला जे आपण सिलेक्ट केलेलं आहे इथं पूर्ण येणार आहे, जे इथं आपण चेंज करू शकतो. त्यानंतर खाली ज्या ॲपच्या डिटेल्स आहेत थोड्या दिलेल्या आहेत, फार दिलेल्या आहे. हा असा पूर्ण ॲपचा इंटरफेस आहे, आणि तुम्ही ॲपला अशा प्रकारे यूज करू शकता.